हाय हॅलो नमस्कार, मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही खूप छान असाल, मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला करते सुरुवात। तर आज मी तुम्हाला माझं किचन ऑर्गनायझेशन आणि माझं किचन क्लिनिंग मी कशी करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल तर त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला वेळ न घालवता करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। तर मी इथं काचेचे जे सेट्स तयार केलेले आहे किचन ओट्यावरती माझ्या त्याच्यावरचे सगळे भांडे काढून घेतलेले आणि आता ते काच छानपैकी पुसून घेते। तर ते काच पुसण्यासाठी मी कॉलिनचा अजिबात वापर करत नाही, त्याच्यासाठी एक लिक्विड तयार करते। ते म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं शॅम्पू टाकते, त्याच्यामध्ये थोडंसं लायझॉल टाकते आणि त्याच्यानंतर मग ते काच परत त्याच्या आजूबाजूची स्टाईल आहे ते छानपैकी पुसून घेते। हे ऑर्गनायझेशन म्हणा किंवा एक किचन क्लिनिंग म्हणा हे मी आठवड्यातनं एकदा करते आणि या लिक्विडने जर आपण पुसून घेतलं ना तर आपल्याला आठवडाभर सुद्धा त्या स्टाईल एकदम आपल्या छानपैकी चमकतात आणि मग त्याच्यानंतर आठवडाभर वरच्यावर जरी आपण सफाई केली म्हणजे आपल्या किचनची स्वच्छता केली तरी पण चालतं। तर बघू शकाल इथं छानपैकी मी एक कापड घेतलेला, तो थोडासा ओला केला आणि त्यांनी आता ते काच परत त्याच्या आजूबाजूची स्टाईल छानपैकी पुसून घेते। आणि काच पुसताना ना मला एक मुंगी दिसली। ॲक्च्युली मागच्या आठवड्यातच मी मुंग्या मारण्यासाठी एक लिक्विड तयार करत असते। माझ्या गॅस ओट्यावर कधीही मुंग्या होत नाही, पण त्या दिवाळीला गावाला गेल्यामुळं थोडंसं दिवाळीचं जे फराळ होतं ते सुद्धा मी इथे ठेवलेलं, त्याच्या वासाने म्हणा किंवा ते थोडंसं खाली पडलेलं असेल तर त्यामुळं मुंग्या झालेल्या, तर त्याच्यासाठी मी हे लिक्विड तयार केलेलं ते सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकलं आणि ते छानपैकी आता त्यांनी पुसून घेते। त्या लिक्विडचा अजिबात खराब स्मेल येत नाही, उलट खूप छान असा स्मेल येते आणि त्यांनीसुद्धा मुंग्या येत नाही। म्हणजे जो आपण खडू वापरतो तो वापरायचा सुद्धा आपल्याला आवश्यकता पडत नाही आणि एक छानपैकी स्मेलसुद्धा येते। कॉलिननी पण आपण पुसू शकतो, पण लायझॉल पण त्याच्यामध्ये शॅम्पू वगैरे टाकलं ना तर त्याचा स्मेल छान येतं आणि ते चमकतासुद्धा खूप मस्त, म्हणजे कॉलिनपेक्षा पण डबल चमक आपल्याला त्या शॅम्पू आणि लायझॉलच्या पाण्याने भेटते। त्याच्यामुळं मग मी त्यानेच ते काच परत त्याच्या आजूबाजूचे स्टाईल पुसते। आणि किचन ऑर्गनायझेशन म्हणायला गेलं तर मी अल्टरनेट करत असते, ते म्हणजे जर खालच्या काचा जर सेल्फ आहे माझं त्याच्यामध्ये जर मी वाट्या ठेवल्या तर नेक्स्ट टाईमला त्याच्यामध्ये फक्त ग्लासेस ठेवते, त्याच्यानंतर मग असं अल्टरनेट करत राहते, म्हणजे जागा चेंज करते त्याची, म्हणजे जेणेकरून आपल्याला किचन गॅस वाट्यावरती कामं करायला पण मजा येते आणि एक छानपैकी वेगळं किचन दिसते। तर तुम्ही बघू शकाल सर्वात वरचे जे सेल्फ होतं त्याच्यामध्ये काचेच्या वाट्या होत्या, तर त्यासुद्धा मी काढून घेतल्या आणि त्यानंतर मग परत एकदा ते स्वच्छ पुसून घेतलं आणि त्या काचेच्या वाट्यासुद्धा मी वरती ठेवल्या। त्या वाट्याचा सहसा फारसा मला उपयोग होत नाही म्हणून मी ते सर्वात वरती ठेवते आणि त्याच्याच बाजूला काचेच्या जे ग्लास आहे ते सुद्धा ठेवते आणि इथे ठेवतात काचेच्या बरण्या। तर या काचेच्या बरण्या मी डीमार्टमधून आणलेल्या 2-3 बरण्या खालीच आहेत, तर किराणा संपलेला होता, म्हटलं किराणा भरला की मग त्याच्यामध्ये एकामध्ये काजू, एकामध्ये बदाम, एकामध्ये खोबरं किस मग मी तयार करून ठेवते आणि एका याच्यामध्ये थोडीशी मोहरी वगैरे टाकते। तर त्याच्यासाठी ते 3 खाली ठेवलेले आहेत, तर मोहरी थोडीशीच राहिलेली आहे तर डीमार्टमध्ये परत आणायची आहे आणि त्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये आहे मीठ आणि खालच्या कडप्प्यामध्ये सर्वात ठेवलेलं आहे मी काचामध्ये वाट्या आणि साखरेचा चहा पावडरचा डबा, थोडेसे 2 कप वगैरे ठेवलेले आणि आपलं चाकूचं परत स्टँड वगैरे। तर अशा प्रकारे मी छानपैकी किचनची क्लिनिंग करून घेते। व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे, नाहीतर मग व्हिडिओ थोडासा स्पीड त्याची कमी केली असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून थोडं त्याला स्पीड लावलेली, म्हणजे जेणेकरून तुम्हालासुद्धा बोर होणार नाही आणि आपला व्हिडिओसुद्धा मोठा होणार नाही। तर अशा प्रकारे मी छानपैकी गॅस ओटा पुसून घेते, आजूबाजूच्या स्टाईल परत खिडक्या वगैरे व्यवस्थित पुसून घेते। तर इथं माझं सर्व गॅस ओट्यावरचं क्लिनिंग झालेली आहे आणि बघू शका खूप छान असं माझं छोटंसं किचन ओटा आहे तो मी सेट केलेला आहे आणि आता किचन ओटा सेट झाल्यानंतर मग परत करायचं आहे रॅक। तर रॅकवरचे सुद्धा सर्व भांडे काढून घेते आणि ते सुद्धा पुसून घेते। तर हे रॅकवरचे भांडे मी दिवाळीच्या आधीच दिवाळी लागायच्या आधी छानपैकी स्वच्छ घासून घेतले होते। त्याच्या आधी गणपती असतात 10 दिवसाचे तेव्हासुद्धा स्वच्छ केलेले, आता फक्त रॅक काढून घेतलं आणि ते छानपैकी पुसून घेतलेत आणि डबेसुद्धा पुसून घेतलेत। तर डबे मी कोरड्या कापडानेच पुसते, जास्त धूळ नाही बसलेली
म्हणजे 2-3 दिवसांनी मी परत त्या डब्यांना हात फिरून घेते, त्याच्यामुळे एवढे खराब नाही झालेले. आणि डब्यामध्ये सुद्धा तेच आहेत, एकामध्ये शेंगदाणे, एकामध्ये साबुदाणा, परत तूर डाळ, मूग डाळ. जो आपला किराणा आहे तोच किराणा त्या रॅकवरती असतो. छोट्या-छोट्या डब्यामध्ये पण तेच असतं. म्हणजे आपण 1-1 किलो डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, तूर डाळ आणतो, तर ती मी त्या छोट्या डब्यामध्ये ठेवते. आणि वरच्या डब्यामध्ये पोहे, परत साबुदाणा मला जास्त लागतो, परत शेंगदाणेसुद्धा जास्त लागतात, त्याच्यामुळे ते मोठ्या डब्यामध्ये ठेवते. तर इथे सर्व प्रकारे डबे मी व्यवस्थित पुसून घेते आणि माझं जे छोटंसं रॅक आहे ते छानपैकी सेट करून घेते. तर रॅक सेट झाल्यानंतर मग मी आता गॅस ओट्याखालचं माझं राहिलेलं आवरायचं, तर त्याच्यासाठी ते सर्व डबे काढून घेतलेले. तर गॅस ओट्याच्या खालची जी जागा आहे तिथं बघू शकाल तुम्ही छानपैकी पिंक कलरचे जे आहे मी 5चा सेट आणलेला. ॲक्च्युली हा सेटसुद्धा मी डिमांडमधूनच आणलेला आणि याच्यामध्ये 2 टाक्या ठेवलेल्या आहेत त्याच्या खाली. त्या मोठ्या टाकीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचा किराणा असते, म्हणजे गहू असतात, परत साबुदाणा जर डब्यामध्ये बसला नाही तर मी त्याच्यामध्येच ठेवते. आणि जसं मग रॅकवरच्या डब्यामधला संपेल तसं जे किराणा आहे तो परत त्या डब्यामध्ये भरून ठेवते. अशा प्रकारे मी त्या मोठ्या जी टाकी आहे त्याच्यामध्ये सर्व सामान ठेवते. तिथं छानपैकी त्या टाक्या पुसून घेते. आणि छोट्या टाकीमध्ये आहे आटा, आणि हे जे दिसते तुम्हाला चौकोनी डबा याच्यामध्ये मी तेलाच्या पिशव्या ठेवते, म्हणजे जेणेकरून तेल जास्त लागते तर लगेच आपल्याला संपलं की त्या पिशव्या काढल्या जातात. तर इथे छानपैकी डबे पुसून घेते आणि जे मिक्सर आहे ते सुद्धा छान पुसून घेते. तर अशा प्रकारे मी केलेलं आहे आज माझ्या किचनची क्लिनिंग आणि छानपैकी किचन सेट केलेलं. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही तर बाय बाय.